नमस्कार मंडळी, आजकाल घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या मोबाईलची बॅटरी संपली तर मिळेल तिथे आपण मोबाईल चार्जिंगला लावतो, पण ही तुमची छोटीशी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते। सायबर गुन्हेगार एका नव्या पद्धतीच्या घोटाळ्यातून लोकांना आपली शिकार बनवत आहेत, ज्याला ज्यूस जॅकिंग स्कॅम असे म्हणतात। आणि या घोटाळ्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने देखील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। चला तर मग या धोकादायक स्कॅम बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। आता हा ज्यूस जॅकिंग स्कॅम म्हणजे नेमकं काय आहे हे पण जाणून घेऊया। ज्यूस जॅकिंग म्हणजे तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मधून महत्त्वाचा डेटा चोरण्याची एक पद्धत आहे। या प्रकारचा घोटाळा करण्यासाठी सायबर गुन्हेगार सार्वजनिक चार्जिंग सेंटरवरती एक मालवेअर इन्स्टॉल करतात। आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की मोबाईलचा चार्जिंग पोर्ट डेटा ट्रान्सफर साठी देखील वापरला जातो। हॅकर्स याच गोष्टीचा फायदा घेतात। जेव्हा तुम्ही तुमचा फोन दूषित चार्जिंग पोर्टला लावता तेव्हा तो मालवेअर तुमच्या फोन मध्ये ट्रान्सफर होतो आणि हा मालवेअर तुमच्या फोन मधील ईमेल, SMS, सेव्ह केलेले पासवर्ड, फोटो आणि बँकिंग माहिती यासारख्या संवेदनशील डेटा चोरू शकतो, ज्यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। खरं तर सायबर गुन्हेगार अशा स्कॅम साठी गरजेच्या ठिकाणांना लक्ष्य करतात, जसे की विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक किंवा हॉटेल्स। ते मोफत चार्जिंगचे आमिष दाखवून लोकांना आकर्षित करतात। मोफत मिळत असल्यामुळे लोक कोणताही विचार न करता फोन चार्जिंगला लावतात। जेव्हा तुम्ही कोणत्याही USB केबलने तुमचे डिव्हाइस कनेक्ट करता तेव्हा ते मालवेअर तुमच्या डिव्हाइस मध्ये प्रवेश करते। काही प्रकरणांमध्ये हा मालवेअर फोन मधून डिस्कनेक्ट झाल्यावरती देखील काम करत राहतो आणि हॅकर्सना तुमच्या फोन मधील डेटावरती कायमस्वरूपी नियंत्रण मिळवता येतं। आता या स्कॅम पासून वाचण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। सार्वजनिक चार्जिंग पोर्ट वापरायला टाळणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। घराबाहेर पडताना नेहमी स्वतःची पॉवर बँक सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणताही अनोळखी चार्जिंग पोर्ट वापरण्याची गरज भासणार नाही। जर सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करणे अनिवार्य असेल तर तुम्ही डेटा ओनली USB केबल किंवा USB डेटा ब्लॉकर वापरू शकता, जो फक्त वीज प्रवाहित करतो, डेटा नाही। त्याचबरोबर सार्वजनिक वायफायचा वापर देखील टाळा, कारण त्यातून देखील मालवेअर तुमच्या मोबाईल मध्ये येऊ शकतात। आता या सगळ्या गोष्टींची काळजी घेतल्यानंतर तुम्ही तुमचा ऑनलाईन डेटा आणि आर्थिक माहिती सुरक्षित ठेवू शकता। माहिती देणारा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पेस चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।